बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सुरेश खाडेंनीच केली सुशांत खाडे यांची अशी गोची। मिरज तालुक्यात यंदा विधानसभेसाठी चांगलेच रणकंद सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे। सुरेश भाऊ खाडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची जबाबदारी पडल्यानंतर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी सुशांत खाडेंनी सुरुवातीपासून संपर्क ठेवला आहे। लग्नकार्य असो, दुःखद घटना असो, यांनी कोणतेही कार्यक्रम सुशांत खाडे यांची उपस्थिती आवर्जून दिसून येत असते। मात्र विधानसभेचे वारे वाहू लागल्यानंतर सर्वच पक्षातील उमेदवारांनीही या गोष्टी लक्षात घेऊन संपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे। तालुक्यातील अनेक गावातील बहुतांशी महत्त्वाची व मोठी कामे सुरेश भाऊ खाडे यांनी पूर्णत्वास नेली आहेत। काही कामे मंजुरीच्या टप्प्यात असून तर काही मंजुरीसाठी करण्यात येत आहेत। तालुक्यातील अनेक गावे मागणी मुक्तच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहेत असे गावातील काही नागरिकांचे मत असले तरीही अद्याप काही निवडक विषय अनेक गावांमध्ये प्रलंबित आहेत। नुकतेच मिरज तालुक्यातील एका गावामध्ये सुशांतदा खाडे यांनी गणपतीच्या आरतीसाठी उपस्थिती दर्शवली होती। आरती संपन्न झाल्यानंतर ते सहज मंडळाच्या कार्यकर्त्यांना म्हणाले, काही विकास कामे असतील तर कळवावीत, भाऊंकडून पाठपुरावा करून घेऊ। यावर कार्यकर्त्यांनी सुशांत खाडे यांनाच तुम्ही खूप उशिरा आलात, सगळी कामे सुरेश भाऊंनी आधीच संपवली आहेत, तर जी काही कामे आहेत ती अंतिम टप्प्यात आहेत, ती येत्या कालावधीत मार्गी लागतील असं उत्तर दिलं। या उत्तरावर सुशांतदा खाडे यांना काय बोलावे ते समजेच ना। त्यामुळे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री असणारे सुरेश भाऊ खाडे यांनी गेल्या काही कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या केलेल्या विकास कामाचा अंदाज सुशांत खाडे यांनाही आला। यानंतर मात्र हा प्रश्न विचारून गोची झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यानंतर त्यांनी हसत तरीही काही असेल तर नक्की कळवा असं म्हणत परतीची वाट धरली।